घरातल्या सर्वांचा वीक पॉईंट असलेला पदार्थ म्हणजे वांग्याचं झणझणीत भरीत. हिरव्या मिरचीच्या ठेच्यातलं हे भरीत आहे. त्यासाठी 10-12 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, वांगे या प्रकारे जाळीवर भाजून घेतलेले आहेत. ही जाळी आहे आणि याच्यावर हे सगळे वांगे भाजून घेतलेले आहेत. घेतानाच मोठे वांगे घेतलेले आहेत आणि 2 कांदे बारीक कापून घ्यायचे आहेत. फोडणीसाठी कढीपत्ता, कढईत 1 चमचा तेल घ्यायचं आहे. जास्त तेल नाही घ्यायचे, भरताला जास्त तेल लागतच नाही. या प्रकारे त्याचे साल काढून घेतलेले आहेत, साल आणि देठ, आणि ते उघडून बघायचं आहे. काही एखादं वांगं बाहेरून दिसत नाही पण आतून किडलेलं असतं, तर ते आधी कन्फर्म करून घ्यायचं आहे, जेणेकरून बिनदिक्कतपणे त्या भरताचा आस्वाद घेऊ शकतो. घरात भरीत म्हटलं की बाजरीची भाकरी ही लागतेच. 2 कांदे तर बारीक चिरून घेतलेले आहेत, कोथिंबीर चिरून घेतलेली आहे. तर हिरवी मिरची आणि लसूण मिक्सरमधून बारीक करणार आहे किंवा खलबत्त्यात कुठलं तरी चालेल. तेल गरम झालेलं आहे मस्तपैकी, मोहरीचं चांगला तडका बसलेला आहे. तर त्यामध्ये लगेचच जिरं घालायचं आहे. अगदी 5 बोटात बसतील एवढी मोहरी किंवा थोडंसं जिरं घालायचं आहे आणि लगेचच कढीपत्ता, आणि कढीपत्ता थोडंसं पाणी असेल तर ते तेल उडायला लागतं, म्हणून लगेचच त्याच्यावर हा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. तो खाली कढीपत्ता असल्यामुळे तो देखील तेलात छान परतला जातो आणि त्याची टेस्ट पूर्ण तेलात उतरते. जिरं, मोहरी आणि कढीपत्त्याची सुंदर फोडणी बसलेली आहे. आता त्यामध्येच हा कांदा मस्त थोडासा लालसर होईपर्यंत, अगदीच त्याला खूप गोल्डन करायचा नाही आहे, थोडासा लालसर होईपर्यंत खालीवर करून घ्यायचा आहे. आणि तो करत असताना तो पटकन शिजावा यासाठी मी 1 चमच्याला कमी मीठ घेतलेलं आहे. प्रत्येक वेळी मी सांगत असते की सुकी भाजी करताना किंवा एखादा सुका पदार्थ करत असताना मीठ मोजकंच घालायचं आहे. जर कमी वाटलं तर नंतर घालू शकतो वरून, पण जास्त झालं तर मग त्या पदार्थाचं सगळी चव निघून जाते. त्याच्यामुळे टाकताना थोडंसं टाकायचं आहे. तर व्यवस्थित कांदा परतून घ्यायचा आहे. तोपर्यंत मी एका बाजूला हिरवी मिरची लसूण बारीक करून घेतलेला आहे. अगदी थोडीशी चिमूट 2 चिमूट हळद घालायची आहे, ती देखील त्या तेलात परतून घ्यायची आहे. भरीत करण्याआधी मला भाकरी करून घ्याव्या लागतात, जेणेकरून कढईतून डायरेक्ट ताटात भरीत जातं. भाकरी होईपर्यंत कोणीही वाट बघत नाही. त्याच्यामुळे आधीच भाकरी करून घ्यायच्या आणि मग भरताला फोडणी द्यायची. भरताची वांगे जेव्हा गॅसवर भाजत असतात त्यावेळेसच आपल्या भाकरी होऊन जातात आणि मग भरताला फोडणी दिली की लगेच गरमागरम सर्व करायचं आहे. तर अशा प्रकारे हिरवी मिरची आणि लसणाची मी पेस्ट करून घेतलेली आहे, म्हणजे ओबडधोबड बारीक करून घेतलेली आहे, अगदीच काय पेस्ट नाही आहे ती, ओबडधोबड बारीक करून घेतलेलं आहे. आणि जर ते खलबत्त्यात कुटून जर केलं तर अजूनच ऑथेंटिक टेस्ट येते त्याला. आणि लगेचच हे वांगी घालायचे आहेत त्यामध्ये. तुम्हाला सांगितलं होतं की अगदीच काय गोल्डन करायचा नाही आहे हा कांदा, थोडासा परतून होईल इतकाच. आणि त्यामध्ये ही वांगी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहेत. ह्याला जास्त शिजवायची गरज नाही, कारण वांगी ऑलरेडी भाजून झालेली आहेत गॅसवर, कांदाही परतून झालेला आहे. फक्त हिरवी मिरची लसूण परतून होईल आणि ती वांगी व्यवस्थित पूर्णपणे कांद्यामध्ये स्मॅश होतील. इतका वेळच आपल्याला हे गॅसवर ठेवायचं आहे आणि भाकरीबरोबर गरमागरम मस्तपैकी त्याच्यावर ताव मारायचा आहे भरतावर. तर संध्याकाळीसुद्धा काय तोंडाला चव नाही आहे, काय करायचं, तर पटकन तिचं पावशेर वांगी घेऊन यायची, मस्त भाजायची, एका बाजूला भाकरी करायच्या आणि ताव मारायचा. भूक नसलेल्यांनासुद्धा 1, 1.5, 2 भाकरी आरामात जातात. जोपर्यंत हिरव्या मिरचीचा ठसका सुटत नाही तोपर्यंत भरीत झालं असं समजायचंच नाही. जेव्हा ठसका सुटायला लागतो, हां, आपली हिरवी मिरची मस्त तेलात परतलेली आहे. आणि हे करत असताना मीडियम फ्लेम ठेवायची आहे, फुल गॅसवर अजिबात करायचं नाही. मग मी भरीतसुद्धा 2-3 वेगवेगळ्या पद्धतीने करते आणि प्रत्येक वेळी जेव्हा मी वेगळी पद्धत करते ते सगळेच भरिताचे प्रकार घरामध्ये आवडीने खाल्ले जातात, त्याच्यावर ताव मारला जातो. आता हे भरीत तयार झालेलं आहे, त्याच्यावर
चिरलेली ही कोथिंबीर घालायची आहे. कच्ची कोथिंबीर जेव्हा आपण पदार्थावर टाकतो आणि ते खातो, आहा, एक नंबर अफलातून अशी चव लागते त्या पदार्थाची. चला मग बाजारात जा, मस्तपैकी पावशेर अर्धा किलो वांगी घेऊन या, भाजा, त्याचं भरीत तयार करा आणि मस्त ताव मारा. आणि ताव मारून झाल्यानंतर मला सांगा कसं झालं. धन्यवाद.